भारतीय जनता पक्षाचा आज 54वा स्थापना दिन। नऊ एप्रिल नंतर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, तर माढ्यात पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटलांनाच उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। सोनाई डेअरीच्या माने कुटुंबियांची उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली भेट। मागील काही दिवसांपासून माने सुप्रिया सुळेंच्या प्रचारात, मात्र फडणवीसांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या। बारामतीतील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत नव्हे, तर मोदी विरुद्ध राहुल गांधी लढत। इंदापुरात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। वंचितला पाहिजे असलेल्या 2 जागा देण्यास तयार। प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या अपमानापेक्षा संविधान वाचवणं महत्त्वाचं, नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य। ठाकरे गटानं मित्रपक्षांना विचारात न घेता उमेदवारी जाहीर केली। सांगलीच्या उमेदवारीवरून शरद पवारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। संजय काका पाटलांच्या उमेदवारीला विरोध असणाऱ्या विलासराव जगताप यांची संजय राऊतांनी घेतली भेट। सांगली जिल्ह्यातील जतमध्ये पार पडली चर्चा। कल्याण मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला। श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही, भाजप कार्यकर्त्यांचा ठराव, सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी मिळाली नाही तर राजकारणातून संन्यास घेईन, रामदास कदमांचा इशारा। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वसंत मोरेंचा वंचितमध्ये प्रवेश। वसंत मोरेंना पुणे लोकसभेसाठी वंचितकडून उमेदवारी। विदर्भात आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर मराठवाड्यात पुढील 3 दिवस रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज। पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वादवान पिता पुत्रांना जामीन। 4 वर्षांनंतर 5 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक, तर मध्य आणि हार्बर रेल्वेवर देखील मेगा ब्लॉक घेणार। ठाणे वाशी आणि ठाणे नेरूळ मार्ग 5 तास बंद राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।